बुलेट ट्रेनच्या विरार स्टेशन लगतच्या जागा जाणार आहेत का अशी चर्चा होते, कारण नागरिकांमध्ये या जागांसंदर्भात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। वसई विरारमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून वलईपाडा या ठिकाणी बुलेट ट्रेनचं स्टेशन येत आहे आणि त्याच्यामुळे या स्टेशनच्या आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आणि संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। भाजपचे नगरसेवक गणेश पाटील यांनी मात्र कोणाचीही जमीन जाणार नसल्याचं सांगितलंय, तर त्यासाठी त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे बुलेट ट्रेन। हे वसई तालुक्यातून जाणारे या बुलेट ट्रेन प्रोजेक्टचं काम ही जोरदार या ठिकाणी सुरू असून आणि या प्रोजेक्टच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांची जी घर आहेत ते स्थलांतर होणार अशी भीती दाखवून काही बिल्डरलांनी या ठिकाणी मेसेज बाहेर केलेले आहेत की तुमची घरं जाणार, अशा प्रकारे मेसेज सोडून या ठिकाणी त्यांच्यामध्ये भीती निर्माण केलेली आहे। आणि ही भीती दूर करण्यासाठी स्थानिक नगरसेवक गणेश बालकृष्ण पाटील यांनी पुढाकार घेऊन त्यांची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। नेमका हा काय प्रयत्न असणार तुमचा? बघा, गेल्या 2 महासभेमध्ये एक विषय येतोय जो आपल्याला इरादा जाहीर करायचा आहे लोकल एरिया प्लॅन संदर्भात। पहिला महासभेत देखील त्याच्यावरती स्थगिती आणण्यात आली आणि 23 तारखेच्या महासभेत देखील सर्व नगरसेवकांच्या वतीनं जितके नगरसेवक तिथे उपस्थित होते त्यांच्या वतीनं त्याच्यावरती स्थगिती आणा असं आदरणीय महापौर साहेबांना विनंती केली आणि आदरणीय महापौर साहेब देखील त्याच्यावरती सकारात्मक होते आणि याच गोष्टीला अनुसरून त्यांनी 24 तारखेला मीटिंग लावली। त्या मीटिंगमध्ये बिलालपाडा, गावरेपाडा, धानिव, मोरेगाव, परत वालईपाडा अशा क्षेत्रातील सर्व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते। प्रत्येकाला एक चिंता काय होती की आम्हाला इकडनं विस्थापित केलं जाईल का, आमची घरदार सोडून आम्हाला कुठेतरी जावं लागेल का, ही भीती मनामध्ये होती आणि आम्ही स्थानिक नगरसेवक देखील चिंतेत होतो की असं काय घडणार आहे तर आपण काय करायला पाहिजे। याच अनुषंगाने कालची जी मीटिंग होती, सभा होती, ती फार सकारात्मक घडली। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे गावकरी असतील, ग्रामस्थ असतील, यांना कुठलंही भीतीला सामोरं जाण्याची गरज नाहीये, कारण येत्या हा जो प्रोजेक्ट जो आहे त्यामुळे या ठिकाणी होणारा विकास या नागरिकांना फायदा करून देणारा असणार आहे असं देखील गणेश पाटील यांनी सांगितलं आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार, नालासोपारा।